श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 10. काश्यप गोत्रात एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचारी ब्राह्मण होता. तो ब्राह्मण व्यापार करून अर्थार्जन करत असे. दरवर्षी तो कुरोपूरला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरोपुरास येईन, तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार केला. खूप धन व संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पनाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नौकर घेऊन तो निघाला. त्या नौकरांनी त्याचा विश्वास संपादन केला. आपसापात संगनमत करून वाटेत एका जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा चिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरोपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडंग घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नौकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषाच्या पाया पडून त्यांची विनवणी करू लागला. मी जरी ह्या नौकरासोबत होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नौकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास सांगून त्या नौकरास सांगून तिथेच श्रीपाद श्रीस्वामी हे अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नौकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तेथेच बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नौकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नौकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला व सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नौकराबरोबर कुरोपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नौकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नौकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी आला. याबरोबर अध्याय 10 संपूर्ण होत आहे. या कथेतून आपल्याला एक सांगायला भेटते, एक समजते की आपण जर श्रीपाद श्रीवल्लभ किंवा दत्तगुरू श्री स्वामी समर्थ यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला ना, ते आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढतात. विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री